पिंजरा पिंजरा रे तिला मी मदत नाही करणार तर कोण करणार? नरकर नरकर ज्याच्याकडे पैसे आहे ना, ज्याच्याकडे पैसे आहे त्याला आज तात्या मदत करणार. काय करणार? मदत करणार. तात्या नुसती बडबडच करत राहणार आहात की मी सांगितलेलं डील पूर्ण करण्यासाठी हालचाल करणार आहात? With this nonsense. This is कोंबडी who give you सोन्याचा अंडा एव्हरी डे. मला दिसते का बास होतोय? बास होतोय का? बरोबर बोलतायत ते. सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे मी आणि इथे तुम्हाला शेवटचं बजावायला आली. पण बजावला दोघी सरा दोघी. तात्या काय बडबडताय? शुद्धीवर आहात का तुम्ही? आणि तुम्ही बोलताय की बरळताय? खरंच एखाद्याच्या नशिबात तुमच्यासारखा बाप येणार असेल ना, तर त्या घराला परमेश्वर सुद्धा वाचवू शकणार नाही. ही तर नालायक आहेच. केलेल्या उपकारांची जाण नसलेली अतिशय कृतज्ञ मुली. पण तुमच्यासारखी माणसं जेव्हा हिला पाठिंबा देतात ना, तेव्हाच यांची हिंमत वाढते. वीर तू कुठलाही प्रश्न न विचारता तुझं सामान भरायला घे. वीर काय झालं? तू बॅग का भरतोय? आनंदी, मी तुला तुझी बॅगही भरायला सांगितली आणि दरवेळेला प्रश्नावर प्रश्न विचारलाच पाहिजे का? असं काय झालंय वीर? तू आनंदी, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यावंसं नाही वाटत आहे मला. का पण? हा प्रश्न मला नाही, स्वतःच्या मनाला विचार. मी तुला आधीच सांगत होतो आनंदी, नको नको आपण इथे राहायला, लगेचच्या लगेच पुण्याला निघून जाऊया. पण नाही, तुला तुझ्या मूर्खपणाचे दाखले द्यायचे होते ना मला. हीच लायकी आहे या माणसांची. हीच ती नारायणी जिच्याबद्दल दयेचा पाझर फुटला होता ना तुझ्या मनात. हीच ती जिचं दुःख पाहिल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी यायचं ना. जा मदत करायची तिला. अजून काय तर म्हणे बिचारी नारायणी, तिच्या पोटात बाळ आहे, कशी जगणार ती, कुठे जाणार ती? जा जरा बघ काय रंग उधळते ना ती बिचारी नारायणी. रात्री तात्यांबरोबर खलबत चालली होती ऐन लग्नात ओजसला गायब करायचं म्हणून. दिवाळलेले कपडे आणायला गेले का कपडे धुवायला गेले? आनंदी, आनंदी. काय रे बाबा, का रडावरडा करतोय तिच्या नावानं? तुला भेटली वाटतं ती खाली? का नाही, कारण तुझ्या आवाजात विचारपूस करण्याचा स्वर कमी, जाब विचारण्याचा स्वर जास्त वाटतं. कळतंय ना वसंत? मग सांग तरी काय झालं? तुला जे काय विचारायचं ते तात्यांना जाऊन विचार ना, किंवा एक काम कर, नारायणीला जाऊन विचार. तिला डोक्यावर चढवून ठेवण्यात तुझाही हात आहेच ना. त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे ना सगळ्यांची. हो, जाहीर माफी मागून तुम्ही सगळे मोकळे झालात, पण मी मात्र अडकलोच आहे ना अजून. नारायणी नावाची साडेसाती माझ्या मागे लागलेलीच आहे आणि ती लागणारच. बापाच असा मिळालाय, शनी बनून संसाराच्या मागे लागलाय माझ्या. कसा वाचणार आहे मी? ते समजा ठीक आहे, पण तू सामान कशा पायी भरतोयस? मग काय करू? नारायणी बरोबर संसार करू, तिच्या पोरांना लहानाचं मोठं करू. हे बघ, उगाच मला त्रास नको देऊस. तुला जेवढं विचारलंय ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे. आई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. तुला जे काय विचारायचं त्यांना जाऊन विचार ना. जे झालं ते झालं नाहीये, पण हा असा तडकाफडकी निर्णय कशाला घेतोयस तू? मग काय करू मी आई? अजून किती शांत राहू, किती विचार करू, किती सहन करू मी? आता त्यांची बोलते नाही. हे आई, हे बघ, तू तात्यांची बाजू घ्यायला इथे आली असशील ना तर प्लीज प्लीज इथून जा. कारण त्यांची बाजू घेणारा प्रत्येक माणूस हा माझा शत्रूच असेल. आनंदीने जरी त्यांची बाजू घेतली ना तर तिच्याशी संबंध तोडायला मी मागे पुढे पाहणार नाही आई. अरे बस आई, प्लीज प्लीज जा इथून. जा.